दुसऱ्यासाठी धावताना स्वतःसाठी थकायला वेळ आहे का? म्हणजे तुमच्या आयुष्यात असं घडतंय का की दिवसाचे 24 तास कमी पडतायत? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या गरजा, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांची मनं जपण्यात गुंतलेले आहात. आपण नात्यामध्ये एवढा वेळ देतोय, इतकी ऊर्जा ओततोय की दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण आरशात बघतो तेव्हा तिथे आपण आपल्याला दिसतच नाही. फक्त एक जबाबदाऱ्यांचा डोंगर दिसतोय आणि आपल्याला वाटतं की हेच प्रेम आहे. मित्रांनो, स्वतःचा बळी देऊन केलेलं प्रेम समोरच्याला सुख देऊ शकतं, पण तुम्हाला मात्र एक रिकामेपणच देतं. मानसशास्त्र सांगतं की आपली मानसिक ऊर्जा एका बॅटरीसारखी असते. जर तुम्ही ती फक्त आउटपुट म्हणून दुसऱ्यांना देत राहिला, तर स्वतःसाठी इनपुट म्हणून काहीच घेतलं नाही, तर तुमची बॅटरी लवकरच डेड होऊन जाईल. जेव्हा आपण स्वतःला वेळ देत नाही तेव्हा आपल्या मनात चिडचिड, थकवा, एक प्रकारचा कडवटपणा निर्माण होतो. मग आपण नात्यात वेळ तर देतो, पण त्या वेळेत आनंद नसतो, फक्त कर्तव्य उरतं. आणि लक्षात ठेवा, जो दिवा स्वतः जळत नाही तो दुसऱ्याला प्रकाश काय देऊ शकणार आहे? आणि आजकाल भरपूर साऱ्या जणांचं याच पद्धतीने जगणं चालू आहे. त्यामुळे स्वतःचा वेळ परत मिळवण्यासाठी 3 पायऱ्या. 1. मीसाठी वेळ आरक्षित करा, म्हणजे रिझर्व करा. दिवसातील कमीत कमी 30 मिनिटं असे ठेवा जे फक्त तुमच्यासाठी असतील. ना त्यात कोणीच, म्हणजे जोडीदार असेल ना, त्याच्यात मुलं असतील ना मोबाईल. हा वेळ फक्त आणि फक्त तुमचं मन चार्ज करण्यासाठी असेल. 30 मिनिटं जास्त वाटत असेल तर सुरुवात 10 मिनिटांनी करा, पण नक्की करा. मग ते वाचन असो, संगीत असो किंवा शांत बसणं असो, तुमच्या आवडीचं काही असो. हा तुमचा हक्क आहे. कोणतीही भीक नाही आहे, कोणताही स्वार्थीपणा नाही आहे. 2. नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी समोरच्याच्या कामाला हो म्हणणं गरजेचं नाही आहे. जर तुमची क्षमता संपत आली आहे तर सन्मानाने सांगा की मला आत्ता गरज आहे शांतीची, आरामाची. तुमची मर्यादा जोपर्यंत तुम्ही आखत नाही ना, तोपर्यंत समोरचं तुमची वेळ घेतच राहणार आहे. 3. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. नात्यात वेळ देताना तुमचे छंद, तुमचे करिअर, तुमचं आरोग्य मागं पडलं आहे. हे मान्य करा किंवा नका करू, पण पडलं आहे हे माहिती आहे. जेव्हा तुम्ही स्वतः समृद्ध असता ना, त्यावेळेसच तुम्ही नात्याला अधिक समृद्ध करू शकता. म्हणून स्वतःच्या या गोष्टींवर लक्ष द्या. स्वतःला वेळ देणं म्हणजे नात्याकडे दुर्लक्ष करणं अजिबात नाही, तर त्या नात्याला अजून जास्त टिकवून ठेवण्याची तयारी करणं आहे. हे मात्र लक्षात राहू द्या. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या मनाचं पोषण कराल ना, त्याच दिवशी तुम्ही नात्यामध्ये जास्त क्वालिटी वेळ देऊ शकाल. म्हणजे तुम्ही सुखी असाल तरच आजूबाजूची माणसं सुखी करताल ना. तुमची ही मनशक्ती तुम्हाला स्वतःचा सन्मान करायला आणि स्वतःसाठी जगायला नक्कीच शिकवेल. त्यासाठी ऑल द बेस्ट.